नमस्कार. अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत फोडीचं रश्श्याचं वांग. ही भाजी मी प्रॉपर गावाकडच्या पद्धतीनं कशी बनवतात त्या पद्धतीने मी बनवून दाखवलेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. ही मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये मी एक पळीच्या थोडंसं वरती असं तेल घेतलेलं आहे. आता तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. आता मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेले आहे. आता जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर यामध्ये मी हे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत. ती यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी बारीकच केलेली आहे. आता यामध्ये मी 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहेत. आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकून घेते. आता आपला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता आणि ही भाजी खूपच छान लागते चवीला. आता कांदा आपला थोडा परतून झालेला आहे. 1-2 मिनिट कांदा परतल्यानंतर यामध्ये मी हे 2 चमचे आपलं किसलेलं खोबरं आहे ते टाकून घेतलेलं आहे. हे मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, किसलेलं आहे, ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपल्याला खोबरं जास्त असं लाल करायचं नाही आहे, थोडंसं 1-2 मिनिटच परतायचं आहे. त्यामध्ये आपला कांदाही ट्रान्सपरंट होईल आणि खोबरंही व्यवस्थित असं परतलं जाईल. आपण हे असं किसलेलं खोबरं टाकल्यामुळे आपल्या भाजीला वेगळीच अशी आणि खूपच छान चव येणार आहे. आपलं कांदा खोबरं मस्त असं परतून झालेलं आहे. कांदा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये मी हे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. हे अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी असं मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. आणि हे मी अर्धा चमचा आपला घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. आता हे सर्व मसाले आणि कांदा आपल्याला आता व्यवस्थित असे 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे. लो गॅसवरतीच आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली. आपले सर्व मसाले 1 मिनिट परतून झालेले आहेत. हे मी वांग्याच्या फोडी अशा लांबट अशा चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता असं उभ्या वांग्याच्या फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आता ह्या फोडी मी चिरून पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत मिठाच्या. आता त्या फोडी आम्ही फोडणीमध्ये टाकून घेते. आपल्याला फोडी टाकल्यानंतर परत याला 1-2 मिनिट आपल्याला असे परतून घेऊन मसाल्यामध्ये वाफवून घ्यायचं आहे. यावरती झाकण ठेवून आपल्याला 1-1.5 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. आता यावरचं झाकण काढून मी परत याला थोडंसं परतून घेणार आहे. परत 1 मिनिटभर मी झाकण ठेवून वाफवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता वाफवून घेतल्यामुळे मसाला आणि वांग मस्त असं वांग्यामध्ये थोडंसं मुरलं जातं आणि खूप छान चव लागते. हे मी पाणी यामध्ये मी टाकून घेते. तर मी गरम पाणी वापरलेलं आहे. आपल्याला अजिबात थंड पाणी वापरायचं नाही आहे. मी पाणी गरम करून घेतलेलं होतं. पाणी हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त टाकू शकता. हे मी मोठ्या चमच्याने 2 मोठे चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. पाणी हे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी, जेवढी भाजी तुम्हाला रस्स्याची पातळ हवी तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. मी आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. मी जेवढं पाणी गरम केलेलं होतं तेवढं मी यामध्ये टाकलेलं आहे, कारण मला भाकरीबरोबर ही भाजी चुरून खायची आहे आणि मी बऱ्यापैकी ही भाजी पातळ करणार आहे. आता आपल्याला भाजीला फुल गॅसवरती आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे.
एखाद मिनिटभर भाजी उकळल्यानंतर आपल्याला बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आपल्या भाजीला वेगळी आणि खूपच छान चव येण्यासाठी मी हे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकलेला आहे. हे मी जिरं आणि ओवा याची मी ही पूड टाकलेली आहे. जिरं आणि ओवा हे दोन्ही कच्चंच वाटून घेतलेलं आहे. ही पूड मी पाव चमचा घेतलेली आहे आणि या पूडमुळं आपल्या भाजीला वेगळीच खूपच छान टेस्ट येणार आहे. जर असेल तर तुम्ही वापरू शकता, हे ऑप्शनल आहे. जर तुम्ही टाकलं तर खूप छान चव येते, म्हणून मी हे टाकत असते. आणि हे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता आपल्या भाजीला मस्त अशी उकळी फुटलेली आहे. हे सर्व मी मीठ आणि आपण टाकलेली पूड मिक्स करून घेते. ही पहा, भाजी आता मस्त अशी उकळलेली आहे आपली. ते भाजी 1-1.5 मिनिट उकळल्यानंतर मी भाजीची फ्लेम ही बारीक करून घेणार आहे आणि बारीक गॅसवरतीच मी ही भाजी शिजवून घेणार आहे. ही मी बारीक गॅसवरती याच्यावरती झाकण ठेवून मी ही भाजी 4 ते 5 मिनिट शिजवून घेते. आता आपले 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. मी हे झाकण काढून घेतलेलं आहे. आता आपण चेक करून पाहू की आपली भाजी शिजलेली आहे की नाही. हे बघा, मी काट्याच्या साहाय्याने पाहते. तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे. आता ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता. मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता यावरती मी ही बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. आपली भाजी आता मस्त अशी झणझणीत अशी चमचमीत अशी आपली वांग्याची रस्स्याची गावाकडच्या पद्धतीची भाजी तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.